आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. मोरगाव टेक्सटाईल पार्कमध्ये बोगस लाभार्थी व महाराष्ट्रातील अनेकांनी गैरफायदा घेऊन कर्नाटक शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावून उद्योगधंदे बंद ठेवण्यात आले आहेत. मोजकेच व्यवसाय सुरू असल्याची तक्रार बोरगाव ग्रामस्थांनी सरकारकडे केली होती. बेळगाव वस्त्रोद्योगचे अधिकारी जयचंद पाटील हे बोरगावला आले होते. त्यांनी कुणाची पाठ वगैरे थोपटली नाही. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी व आपला बचाव करण्यासाठी शरद जंगटेंनी जनतेची दिशाभूल चालवली आहे. कारण बंगळूर येथील टेक्सटाईल कमिशनर सध्या के ज्योती असताना THM कुमार यांची बदली होऊन 2 वर्ष झाले. त्यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले असल्याचे शरद जंगटे चक्क खोटे सांगून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शिशिर सातपुते, भाऊसाहेब पाटील, शिवाप्पा माळगे, अण्णासाहेब बारवाडे, नगरसेवक रोहित पाटील, भरत हवले, बाळासाहेब बसवनावर, विद्याधर अमनावर यांनी केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिशिर सातपुते म्हणाले, बोरगाव टेक्सटाईल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार व महाराष्ट्रातील अनेकांनी सबसिडीच्या नावाखाली खोटी कागदपत्रे करून सबसिडी लाटलेली आहे. हे प्रकरण आम्ही जोर लावून धरल्यामुळे अनेकांची पंचायत झाली आहे. त्यामुळे आता चौकशी लागणार या भीतीने ते हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची यादी समोर असतानाही बोगस नावे दाखवा म्हणून जंगटे हे आवाहन देत आहेत. त्यामुळे निधी लाटलेले व मध्यस्थीने तो मी नव्हेच म्हणून प्रकार चालविला आहे. या पार्कमध्ये वस्त्रोद्योगाशी निगडीत नसलेले अनेक व्यवसाय नसल्याचा कांगावा केला जात आहे. मंजूर सबसिडीपैकी किती उद्योग सुरू आहेत याचा खुलासा झाला पाहिजे. आम्ही बेकायदेशीर कामाचा आवाज उठवल्यानंतर 2 दिवसापूर्वी बेळगाव टेक्सटाईलचे जयचंद पाटील हे चौकशीसाठी आले असताना टेक्सटाईल पार्क अध्यक्ष शरद जंगटे यांनी मुख्य कमिशनर येऊन आम्ही केलेल्या कामाचे कौतुक करून पाठ थोपटून या पार्कमध्ये कोणताही बोगस लाभार्थी व शासनाचा निधी बुडवला नसल्याचे सांगितले. हे साफ चुकीचे आहे. कारण कमिशनर के ज्योती आहेत, मग TH कुमार आलेच कसे? ही जनतेची दिशाभूल आहे. त्यांनी कोणाची पाठ थोपटली नाही, अगर कौतुक केले नाही. या संघाचे अध्यक्ष जंगटे हे केवळ स्वतःचा बचाव करण्यासाठीच या वस्त्रोद्योग संचालक मंडळासह लाभार्थी यांची फसवणूक करीत आहेत. टेक्सटाईल पार्कचा अध्यक्ष अनुसूचित जाती जमातीचा असणे बंधनकारक असतानाही हा नियम धाब्यावर बसवून टेक्सटाईल पार्कचा अध्यक्ष शरद जंगटे कसे काय यांना अध्यक्षपद देणे कितपत योग्य आहे याची चौकशी झाली पाहिजे. टेक्सटाईल पार्कमधील सविस्तर पाहणी व चौकशी होणार असून बोगस व महाराष्ट्रातील लाभार्थ्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आपला लढा थांबणार नाही असे त्यांनी शेवटी सांगितले. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. परवा टेक्सटाईल पार्क संदर्भात भ्रष्टाचाराचा आरोप आम्ही केला होता. आम्ही कुणाच्याही नावानिशी असो किंवा काही केलं नसा याची चौकशीची मागणी आम्ही वेळोवेळी ठामपणे आम्ही करत होतो. कालच एका सोशल मीडियाला असू दे किंवा न्यूजपेपरला असू दे एक बातमी झळकली की THM कुमार एक कमिशनर बेंगलोरवरून इथे येऊन त्यांना क्लीन चिट दिल्यात. म्हणजे सर्व टेक्सटाईल पार्क हे नियमानुसारच आहेत. मला एक सर्वांना सांगायचं आहे की THM कुमार हे सध्या कमिशनर नाहीच आहेत. हे गेल्या 1.5 वर्षापूर्वी कमिशनर या पोझिशनला बेंगलोर येथे होते, पण आता सध्या के ज्योती म्हणून हे कमिशनर आहेत. काय त्या टेक्सटाईल पार्कच्या चेअरमनांनी म्हणजे जंगटेंनी असे लोकांची दिशाभूल करणे थांबवावं आणि जे काही शहानिशा असेल तर त्यांनी समोर एकत्र जरी आम्हाला एका स्टेजवर बोललं तर आम्ही येऊन टेक्सटाईल पार्क संदर्भात जी काही शहानिशा असेल आम्ही करायला आम्ही तयार आहोत. सर्वप्रथम त्यांनी जनतेची दिशाभूल थांबवावं आणि कमिशनर THM कुमार आहेत की नाही हे सर्वांनी म्हणजे आता सुज्ञ जनता आहे सर्वांना माहीत आहे की 1.5 वर्षापूर्वी हे तिथून बदली होऊन दुसरीकडे गेलेत आणि आता सध्याचे के ज्योती हे कमिशनर आहेत आणि हे कमिशनर टेक्सटाईल पार्कला अजून देखील आलेले नाहीत. कोणतीही चौकशी किंवा कोणत्याही पद्धतीने केली नाही. तर ह्यांना नियमानुसार हाय म्हणून सांगणारे हे कमिशनर कोण? आणि जे आले होते पाहणी करण्यासाठी ते डिस्ट्रिक्ट टेक्सटाईलचे इथले जयचंद्र पाटील हे आले होते. त्यांनी जस्ट पाहणी करून गेलेले आहेत. कोणत्याही कुणाला शाबासकी असू दे किंवा व्यवस्थित सुरू असू दे, वस्तुस्थिती टेक्सटाईल पार्क मध्ये काय आहे हे सर्वांनी तिथे येऊन जाणून घेणं हे गरजेचं आहे. आणि मी पुन्हा सांगतो, जनतेची दिशाभूल थांबवून कागदपत्र सहित समोरासमोर या आणि प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी कटिबद्ध आहोत, तयार आहोत. आणि ह्यो जो भ्रष्टाचार झालाय ह्यो अधिकाऱ्यांनी कोणतेही पक्षपात भेदभाव न करता याचं सखोल चौकशी व्हावी आणि जोपर्यंत याची सखोल चौकशी होत नाही, आरोपावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही. एवढंच आम्ही इथे सांगतो.
राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.